श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक पुसे सिद्धासी पुढील कथा सांगा मासी. उल्हास माझ्या मानसी गुरुचरित्र एकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अवलौकिका. एकता जाती सर्व दोषा ज्ञान ज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणते पतितासी आपले पूर्वजन्म कुससी. सांगेने विस्तारेसी चांडाला जन्म होणार गती. पाप पुण्याची गती आपले आजव भोगिती. कर्म विपाकी असे ख्याती जन्मजन्मी निशयाती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याचे पासून चांडाळ वर्ण. उपजले असते अतिहीन नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोष आचरण. त्याने हीन जाती पावती ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण. त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर. ब्राह्मण करिता अनाचार पावे तो हीन योनीसी. गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण परता. चांडाल योनी होय निश्चिता. कुळश्रिय सोडिलिया कुळदेवता सोडून. आणि देवता पूजा करुनी तोडी होय चांडाल योनी. सदा अमृत बोले नर न करी सेवा माता पिता. त्याचे प्रतिपालन न करिता चांडाळ ओढीत होता. सप्तजन्म कृमी होय पहिली एक स्त्री असता. दुसरी करुणी ती सीतजिता होय जन्म त्याचे पतिता. आणि एक सांगेन नवल स्वामी श्री श्री गुरु श्री श्री. शत्रु मित्रा विश्वास श्री जो करावे विचारासी. तोही जन्म पतिता घरी त्रिसंध्याकाळ समय देखा. विप्र भोजन करा विवेका भाक देवन फिरे निका. तोही जन्मे चांडाळ वैश्वदेव कालावधीतिसी. जो बोले दुष्टोत्तरसी अन्न निदितयासी. कुक्कुट होणे उपजे मृत्यू दिवशी न करी श्राद्ध. केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करायचे करी भेद. चांडाळ योनी जन्म पावे नाडे वेदना करी वैद्यकी. जाणून औषध दे आणखी तोही होय महापातकी. चांडाळ जन्मी संभावे चारण मारण मोहनादी. मंत्र जपती कुबुद्धी जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी. वेद मार्गे तचिता विप्रे ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र. आपले कर्म तुझे नवड मंद अनेक मार्ग आचरे सदा. तोची चांडाळ योनी होय विधवा स्त्रियांचा संग करी. शिवाय देवनाती जेवी घरी श्राद्ध दिवशी पिंड न करी. चांडाळ योनी जन्म पावे भजे आपण एक देवता. दुसरे देवनिंदा करिता तो होय अपस्मारी. ततोता दरिद्र रूप पीडित असे लोका वर्ण कर्मेश आपण सदा करी उच्चारण. तो हृदय रोगी होय जाण महा कष्ट भोगीत असे. गर्भपात करी स्त्रियांसी वाज होणे उपजे पडेसी. पुत्र झाली अमरती भरवसी गर्भपात करू नये. सर्प जाती मारी नर सर्प योनी होय निर्धार. ऐसे दोष असते अपार आता तस्कर प्रकरण सांगेन. परद्रव्य अपारी देखा परदत्तापहार विशेष का. परद्वेषी न रहे का अपुत्री होऊन उपजे. देवद्रव्य अपारी देखा देव काही नाशी चोका. पांडू योगी होय निका फळ चोरी होय विद्रुप. श्री गुरु म्हणते पतितासी दोष करता जन्म होयसी. आता सांगेन विचार प्रगमेसी. शांती भरवी भरिले असे परस्त्री आलिंगन केले आहे का. शतजन्म श्वान होय का पुढे मागती सर्पजन्म निका. भोगी दुखा उधारी परस्त्रीचे मुख न करावे अवलोक. जरी पाहिला कुबुद्धिका चक्षु रोगी होऊन उपजे. ऐसे दया पतितासी श्री गुरु आपण निरोपिती. एखादा होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरुसी. स्वामी निरोपिले धर्म सकळ एकता जहाज मन निर्मळ. जरी घडले एका वेळ पाप जाय कवने परी. श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासी प्रायश्चित्त असे पापासी. पश्चाताप होय त्यासी त्यासी पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर केले अंतकरणी असेल पोचले. त्यासी प्रायश्चित्त असे भले कर्म विभागी बोलिले असे. प्रायश्चित्ताचे विधान सांगेन एका स्थिर मने. ऋषीचे असे वचन प्रकार असे एका तुम्ही. अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्ध परेसी. गुरुसेवा तत्परेसी केल्या गुरु निवारेल. नेनता पाप केले असी प्रायश्चित्त परेसी. प्राणायाम द्विशतेसी पुण्यतीर्थी 10 स्नान. स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत. दोघा समकडे हे निश्चित दोघे आचरावे प्रायश्चित्त. आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर. गायत्री जप 10 सहस्र विप्रा दश भोजन द्यावे. तिला हवन 1 सहस्र करावे वेद मंत्रे. याचे नाव गायत्री कृष्ण. श्री गुरु सांगते त्रिविक्रमासी प्रजापत्य कृष्ण देखा असे विधी अतिविषेका. भोजन करावे एक भुक्तिका अथवा आयुषित भिक्षा. उपवास करावे 3 दिवस स्मरण करावे श्री गुरुचरणास. येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य. 3 दिवस कृत घेऊन क्षीर घ्यावे दिवस तिनी.
3 दिवस वायू भक्षणी पुन्हा क्षीर 21 दिवस एखादा असेल शक्त त्याचे असे हे व्रत. तिळ गुळ लाह्या पीठ उपवास करावे आणि काही कसे प्रकार करावा. चारायणाचार कुकुटाप्रमाणे आहार ग्रास घ्यावे. वर्तमाने आपले पाप प्रकटवणे उच्चारावे. सभास्थानी पश्चातापे जळवणे राय पाप उदारा. जाता सांगेन तीर्थकृष्य यात्रा तीर्थ पवित्र. वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पाप जाती. वरकड तीर्थ गेली असे गायत्री तप सहस्रेसी. पाप जाय त्वरितेसी अगस्त्य वचन बोलिले असे. समुद्र सेतु बंदेसी स्नान केल्या परेसी. भ्रूण हत्या पापनासी कृतज्ञादी पातके. विधिपूर्वक सुचेसी जपा कोटे गायत्रेसी. ब्रह्म हत्या पापनासी एकत्रिक्रम एकतीसे. पवनाम सुक्त सत्वारी पठन करता. ब्रह्म हत्या दूरी इंद्र मित्र अवधारी. एक महिमा जपावे पंचमास 6 मास. मिताहार करून पुरुष सुक्ते पापास नाश. पंचमहादोष जातील त्रिपद नाम गायत्रीस. जपती ते जनभक्तीसी अघमर्षण त्रिवृत्तेसी. सप्तजन्म पाप जाय आराखी असे विधान देखा. अज्ञानकृत दोषधिका अनुतप्त होऊन विषेका. पंचगव्य प्राशन करावे. गोमूत्र गोमय क्षीर दधिघृत कुशसार घ्यावे असे विधिसार. प्रथम दिवशी उपवास नीलवरीचे गोमूत्र कृष्ण गोमय पवित्र. ताम्र गायचे क्षीर शूद्र श्वेतधेनुचे दधी घ्यावे. कपिला गायचे तूप भरावे. ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे. सांगेन एक विधान गोमूत्र घ्यावे पावशेर. अंगुष्ठार्थ गोमय पवित्र क्षीर पाहुणे 2 शेर. दधी 3 पावशेर घ्यावे. घृत घ्यावे पावशेर तितकेच मिळवावे. कुशसार घेता मंत्र निर्धार विस्तारून सांगेन. कुशासहित 6 सरसास 81 मंत्र पृथक असे. प्रथम मंत्र इरावती ऐसे इदम विष्णू. दुसरा देखा मानस्तवके मंत्र. तिसरा चौथा प्रजापती मंत्र. पंचम गायत्री विचारा. 6वा व्याहते प्रणवपूर्वक ऐसे मंत्र. पंचगव्य घ्यावे अनुतप्त होऊन एक भावे. अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नसते अवधारा. गायी न मिळत के जिन्नासी कपिला गाय मुख्य परेसी. जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गाय उत्तम. पातककडे जासी प्रायश्चित्र असे त्यासी. जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनित. एखादा वेदशास्त्र स्वधर्मचार अभिज्ञ त्याचे अनुग्रहे पापग्न पुनित होई अवधारा. ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित सांगती विस्तारेसी. समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होऊन श्री गुरु म्हणते पतितासी. पूर्वी तो विप्र होतासी श्री गुरु माता पिता दोषीसी. यास्तव चांडाले जन्मलासी. आता सांगा तुझा अधिक स्नान संगवी मास एक. केल्या जाईल तुझा दोष पुनरपी विप्र जन्म पावसी. पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन झाले मजसी. कावळा जाय मानस सरोवरासी. राजरस केवी होय तैसे तुझे दर्शन पात्रे. आपण झालो पवित्र तारावे आता माते शरणागता रक्षका. तुझे दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञान राशी. अभिमंत्रणी आता मजसी विप्रामध्ये मिळवा. एकोणिताईचे वचन श्री गुरु बोलते हसून. तुझा देह जातीहीन केवी प्रमती तुझा पतिताचे करसी. वदत तुझे रक्त मागसी ब्राह्मण म्हणते तू ते घेसी. सकळ निंदा करतील पूर्वे विश्वमित्र. क्षत्रिय वंशी गाधिपुत्र तप बळे करून पवित्र. विप्र म्हणवी आपणाते ब्रह्मयाची 100 वर्षे तप केले महाक्लेशे. तेने बळे म्हणवी तसे ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी सरवासी. विनविता होय परेसी आपणा ते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणत असे. देव ऋषी म्हणतात तयासी. आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी तो का म्हणेले ब्रह्म ऋषी. आपण समस्त अंगीकारू ऐसे त्या वशिष्ठासी. विनु विश्वमित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी. केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वमित्रा. क्षत्रिय तपास अपात्र देह टाकणे अपवित्र. मग विप्र कुळी जन्म होसी. काही केले न म्हणे विप्र. कोपला म्हणे विश्वमित्र. वशिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तैवेळी. ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी काही केला न होय तामसी. अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी. तया विश्वमित्रा ते वदत ऐसे एके दिवशी. विश्वमित्र कोपेसी हाती घेऊन या परतासी. घालू आला वशिष्ठावरी विचारी कर मागुती म्हणी. जरी वदीन वशिष्ठ मुनी आपणा ते न म्हणते कोणी. ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणते विशिष्ट वाक्य सरसी. आपण म्हण ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या. ऐसा वशिष्ठ मुनीवर मारिता म्या दोष फार. म्हणून टाकी गिरी शिखर भूमीवरी पर्येसा. अनुतप्त झाले अंतकरण वशिष्ठ ऋषी ओळखून. ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले तैवेळी. संतोषीने विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य. माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामी या. ऋषी वचन ऐकून बोलत असे वशिष्ठ मुनी. तुझ्या घरी सूर्यकर्णी
पाककरी अन्न आपण विश्वामित्री अंगीकारिले सूर्य पाके अन्न केले सहस्रिकरीने तापिता वेळी देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अति समर्थ अनुष्ठानी पूर्वीला देह जाळून नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाले त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर्जावा जन्म इह अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुळी ऐसे त्या पतितासी बुद्धी श्री गुरु परियसा लादले असे सुख त्यासी त्याच्या मानसी नयेची निधान सापडे दरिद्री असी तो का सांडलेला संतोषी अमृत सापडे एकादशी तो का सोडेल सुखा सुखी तैसे तया पदितासी लादले ज्ञान निराधाराशी न वचे आपले मंदिराचे विप्रा आपणा म्हणत असे इतके होता हो सरी आले त्याचे पुत्र नारी म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळ येता श्रेयसी स्पर्श नको तेसी कोपे करून मारावे असे जात असे ते पदिती दुःख करिताची भार्या जाऊन नमे श्री गुरु पाया पती माते सोडून या जातो एक स्वामी या कन्या पुत्र मध बहुत कोण ते प्रतिपाहित आम्हा तेजने केवी जात सांगा आम्ही तयासी जरी न सांगा स्वामी तयासी तेजने प्राण पुत्र सरसी एरवी अनु आमते कोणते पोशी अन्यथा आपण स्वामी या एकूण तिचे वचन श्री गुरु बोलते हसून तया नराते बोलून सांगितले परी असा श्री गुरु म्हणते पतितासी तो जावे आपले गळासी पुत्र कलत्र शोभता दोषी तू ते गती नोहे दान या संसारी जन्म या संतुष्ट हवे सकळ इंद्रिया मग पावे धर्म काया तरीच तरे भवार्णव या कारणे पुरीच जाना न करावे आपण अंगना करून जिता होय पतना महादोष बोलीचे सूर्यभूमी साक्षीसी तो आवरले श्रेयसी ती सत्यजिता महादोषी तुझ गती नवे जान श्री गुरुवचन ऐकून विन जसे करून केवी होऊन जाती हीन ज्ञान होऊन मागुती श्री गुरु मनी विचारती अंगी असे विभूती प्रक्षालुब्ध हाती मग अज्ञान होय त्यासी ऐसे मनी विचारून सांगते शिष्या ते बोलावून एखाद्या लब्ध पाचारून आना आता तरी तेसी तया ग्रामी द्विजयक करे उदी भवानीक त्यासी पाचरित एक तया पतितास निध श्री गुरु म्हणते तयासी उदकी येऊन असतेसी स्तपना करी का पतितासी होय आसक्त संसारी श्री गुरु निरूपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतितावरी घरताक्षण गेली विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता श्री पुत्रांचे धावत गेले त्या जवळी आलिंगुनी पुत्रासी भ्रांती झाली म्हणे त्यासी का आलो यास्थळासी तुम्ही येणे कोण गाज ऐसा मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगते लोक रुतापता विस्मय करीत आहे वेळी इतके होता कौतुक पाहत होते नगर लोक आश्चर्य करते सगळे म्हणते अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरु सन्निधानी पुसत असे विनोविनी एका श्रोते एक चित्ते त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होता अपमान मानसी निरपत्या कृपेसी विनंती एक उदारी महाप्रीती हीन त्याचे स्वामी दिले ज्ञान अंगत होता तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारून आमासी निरपावे कृपेसी म्हणून लागला चरणांशी भावभक्ती करून ऐसे पुत्र त्रिविक्रम होती श्री गुरु तैसे निरपती त्याच्या अंगीची विभूती दुता गेला ज्ञान एक पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह वाक्याने सिद्धनामधारक संवादे कर्म विभाग कथनम नाम अष्टविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु श्री गुरुदेव दत्त।